सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात नेमके चालले तरी काय असा सवाल नाशिककरांना पडलाय। शिल्लक कारणावरून खून, दरोडे तसेच दहशत निर्माण करण्यासाठी घरासमोरील वाहनांच्या काचा फोडणे अशा घटनांमध्ये शहरात वाढ होताना दिसत आहे। यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका व्यक्त केली जात आहे। काल दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान दिवसाढवळ्या 7 ते 8 जणांच्या टोळक्यांनी एका युवकाचे अपहरण केल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन खेरनार यांनी आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सातपूर परिसरातील पपाया नर्सरी येथे हिंद सोसायटी समोर भर रस्त्यात एक 4 चाकी वाहनात तेजस धाडगे वय वर्ष 24 राहणार मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर याला 7 ते 8 जणांनी जबरदस्तीने वाहनात बसून जीवेठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, परंतु संधी साधून तेजस याने तेथून पळ काढला। हा सर्व प्रकार येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय। सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे। अपहरणाचे कारण अद्याप समजलेले नाहीये। या सर्व घटनेने सातपूर परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले। पोलिसांच्या कार्यक्षमतेत शंका निर्माण होते। सातपूर परिसरात अशाच प्रकारे 2 दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले होते। काल पपाया नर्सरी या ठिकाणी दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान फिर्यादी तेजस गाडगे यांचं अपहरण करण्यात आलं होतं। स्विफ्ट डिझायर गाडीत त्यांना बळजबरीने त्यांचं अपहरण करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला अशी तक्रार आल्याने आम्ही रितसर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यात एकूण 7 ते 8 आरोपी आहेत। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे। सर, आरोपी अटक आहे? आरोपींचा शोध सुरू आहे। क्राईम ब्रांच पोलिसांकडील पथके आरोपीचा शोध घेत आहेत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोडसह शहरात प्रतिबंधित असलेला प्राणघातक MD ड्रग्ज पदार्थ सर्रासपणे विक्री असून युवक वर्ग या नशेच्या मोठ्या प्रमाणात आहारी गेले आहे। त्यामुळे शहरात किरकोळ कारणावरून खून, दरोडे, घरफोड्या, दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांच्या काचा फोडणे तसेच संघटित गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे। नाशिक रोड शिंदे गावात MD अंमली पदार्थ विक्री करण्याचे कारखाने उद्ध्वस्त करूनही शहरात नेमका हा ड्रग्ज येतो कुठून असा सवाल उपस्थित होत आहे। शाळा, कॉलेज तसेच खासगी क्लासेसच्या आवारात हा ड्रग्ज विक्री केला जात असल्याचं स्पष्ट झालंय। असाच एक प्रकार काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान वडनेर गेट शिवराज नगर येथे घडलाय। अजय अग्रवाल हे त्यांच्या सोनी जनरल स्टोअर मध्ये असताना परिसरातील राहुल सोनवणे, सोन्या व त्यांच्यासोबत आलेल्या दोघांनी कुठलेही कारण नसताना हातात लोखंडी कोयता व दगडाने अजय अग्रवाल यांच्यावर हल्ला चढवला। वाईट साईक शिवीगाळ करीत दगडाने व लोखंडी कोयत्याने वार करून अग्रवाल यांना गंभीर जखमी केले। सदरील तरुण हे वारंवार अंमली पदार्थ सेवन करून परिसरातील नागरिकांना तसेच व्यावसायिकांना दमदाटी करत असतात। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे, परंतु पोलिसांची चाहूल लागताच चौघांनी तेथून पळ काढलाय। सदर युवकांना तात्काळ ताब्यात घेऊन कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।
नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. वर्चस्व वादातून सागर जाधव याच्यावर पंचवटी भागात गोळीबार करून फरार असलेल्या 11 जणांना पोलिसांनी फुलेनगर भागात ताब्यात घेतले. आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर विठ्ठल जाधव हा पंचवटी भागातील राहुलवाडी येथे ओट्यावर बसलेला असताना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने विकी उत्तम वाघ व विकास उर्फ विकी विनोद वाघ आणि त्यांच्यासोबत आलेल्या साथीदारांनी सागर जाधव याच्यावर गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सागर जाधव यांच्या डोळ्याच्या खाली गोळी लागून गंभीर जखमी झालाय. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पंचवटी भद्रकाली आणि गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी फरार आरोपींचा शोध घेण्याकामी रवाना झाली. त्यानंतर गोपनीय माहितीनुसार सदर आरोपी वैशालीनगर, नवनाथनगर, वज्रेश्वरी, फुलेनगर भागात लपून बसले. त्यानुसार सापळा रचून निलेश बाळू पवार, आकाश राहुल निकम, रोशन राजेंद्र अहिरे, सचिन मोतीराम गांगुर्डे, इरफान सागर खाटीक, आकाश उर्फ बंटी राजेंद्र दोंदे, आदित्य दिनेश अहिरे, नितीन रमेश खलसे, साहिल फिरोज शेख, भारत मुकुंद कंकाळ आणि योगेश भीमराव जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांचे इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सातपूर पपया नर्सरी येथून 17 सप्टेंबर रोजी भरदिवसा युवकाचे अपहरण केल्याप्रकरणी 2 विधी संघर्षित बालकांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पथके नेमण्यात आले. त्यानुसार गुन्ह्यामध्ये वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त करून 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सदरचा प्रकार प्रेम प्रकरणातून झाल्याचं निष्पन्न झालंय. तसेच प्रेम प्रकरणातूनच एकाचे सातपूर येथून अपहरण करून उपनगर पोलीस ठाण्या हद्दीत नेऊन बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा घडलाय. उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. उपनगर आणि सातपूर गुन्हेशोध पथकाचे मोठ्या शितफीने तिघांना ताब्यात घेतलाय. हा सुद्धा प्रकार प्रेम प्रकरणातून झाल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर काळे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना स्पष्ट केलंय. आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातपूर पोलीस स्टेशन हद्दीच्या अंतर्गत परवा दिवशी 17 तारखेला एक अपहरणाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. एक सोशल मीडियामध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ पण व्हायरल झाला होता. त्याच्या अनुषंगानं त्यातला जो पीडित आहे तेजस गाडगे नावाचा, त्या इस्माला त्या ठिकाणी एका गाडीमध्ये घालून जाऊन डांबून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच्यामध्ये आम्ही सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये आम्ही एकूण 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. तसेच सदर गुन्ह्यात वापरलेलं जे व्हेकल आहे ते देखील आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेत आहोत. त्याच्यामध्ये सदरचा प्रकार हा प्रेम प्रकरणातून घडलेला होता. त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील जो पीडित आहे त्याची जी सध्याची पत्नी आहे ती आणि तिच्या याच्याविषयी यातले जे आरोपी आहेत त्यांचे एकंदरीत त्याच्यामध्ये नातेसंबंधाचा त्याच्यामध्ये विषय आहे. मात्र सदर याच्यातल्या आरोपितांवर पूर्वीचे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे काय याचा आम्ही अधिक सखोल तपास करत आहोत. त्याच्या आधारावरती त्यांच्याविरुद्ध यापुढे देखील अधिक कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच या गुन्ह्यातील जे उर्वरित अजून काही आरोपी अटक करणं बाकी आहे ते देखील त्या ठिकाणी आम्ही अटक करत आहोत. सदरची जी आमची कामगिरी आहे ती आमचे सातपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक खैनार साहेब आणि त्यांच्यासोबतची आमची सगळी टीम, डीव्हीची टीम आणि याच्यात क्राईम ब्रांचच्या देखील टीमनं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. अशी संयुक्त कामगिरी आहे आणि त्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, सातपूर.
नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. इंदिरानगर पोलीस ठाण्या हद्दीत बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने कळवण येथून ताब्यात घेतले आहे. आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार इंदिरानगर येथील 23 वर्षीय मुलीसोबत ओळख असलेल्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवले. ओळखीचा फायदा घेऊन तिची इच्छा नसताना तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने मुलीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. सदर युवक हा कळवण येथे पळून गेल्याचे मध्यवर्ती गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांना माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कळवण येथे सापळा रचून सदर तरुणाला काही तासातच ताब्यात घेण्यात आलाय. पुढील तपासासाठी त्याला इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी, पठाण पोलीस हवालदार गणेश वाघ, पोलीस हवालदार समीर चंद्र मोरे, पोलीस हवालदार प्रजित ठाकूर, वैशाली घरटे दिवटे अशांनी यशस्वीरित्या राबवले आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवापासून धुळे जिल्ह्यात डीजे वाद्यावर बंदी घालण्यात आली असून हा डीजे चालकांवर एक प्रकारे मोठा अन्याय केला असल्याचा गंभीर आरोप डीजे चालक मालक संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनावर करण्यात आलाय. आमच्या उदरनिर्वाहाचे साधन डीजे असून यामुळे अनेक कुटुंब आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा डीजे वाजवायची परवानगी द्यावी, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी डीजे संघटनेच्या वतीने देण्यात आलाय. धुळे शहरातून आज अग्रसेन महाराज चौक येथून डीजे चालक मालक संघटनांनी भव्य असा मूकमोर्चा काढला. यावेळी हजारोंच्या संख्येने डीजे चालक मालक या मूकमोर्चामध्ये सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनाने डीजेवर आणलेली बंदी ही बेकायदेशीर असून आम्ही डीजे चालक मालक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमात व्यवसाय करत आहोत, तरी देखील डीजेवर बंदी का, असा संतप्त सवाल विचारत भव्य असा मूकमोर्चा काढण्यात आलाय. जे चालक मालक संघटना यांच्या वतीने सर्व पदाधिकारी आम्ही इथे मूकमोर्चा करण्यात आलेला होता. धुळे जिल्ह्यामध्ये गणेश उत्सवाच्या काळात माननीय अधीक्षक साहेबांनी, पोलीस अधीक्षक साहेबांनी डीजे बंदी केली होती. त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. त्यांच्या डीजे बंदीमुळे धुळ्यामध्ये जे आपले जे बेरोजगार होते, असंख्य युवक बेरोजगार झालेले आहेत. तर त्यांचा उपासमारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांनी व्यवसाय उभा करण्यासाठी बँकेतनं लोन घेतलेलं आहे. कोणी सोनं गहाण ठेवलेलं आहे आणि त्यांचे हप्ते त्याच्यामुळे थकलेले आहे आणि याच्यामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झालेला आहे सगळ्यात मोठा आणि त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे आमचे अधीक्षक साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना नम्र विनंती आहे की जो साऊंड पोल्युशन जो ऍक्ट आहे 2004चा त्याच्यानुसार एक लिमिटमध्ये राहून आम्हाला डीजे वाजवण्याची परवानगी देण्यात यावी. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान.
अकोला जिल्ह्यात येत असलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील 10 तोंडा या गावात घाणीचे साम्राज्य असून यामुळे अनेक नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. तर येथील बहुतांश नागरिक केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेसह राज्य पुरस्कृत घरकुल योजना महाआवास योजना पासून अनेक दिवसांपासून वंचित असल्याने नागरिकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविण्याचे उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागात जी कुटुंबे कच्च्या घरात राहतात त्यांना पक्के घर मिळावे, त्यांचे जीवनमान उंचवावे हा आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 2016 पासून विविध योजना राबविल्या जातात. मात्र अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या 10 तोंडा ग्रामपंचायत अंतर्गतील अनेक कुटुंब हे घरकुल योजनेपासून वंचित असून या गांभीर्याकडे ग्रामपंचायतचे सरपंच अथवा संबंधित प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तर 10 तोंडाच्या लहुजी वस्ताद साळवे परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून साध्या रस्त्यांची समस्या असून पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठून नागरिकांच्या घरातही पाणी शिरत असल्याची आपभीती नागरिकांनी बोलताना सांगितली आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात सध्या डेंग्यू सदृश्य आजाराने डोकेवर काढले असतानाच या परिसरात ठिकठिकाणी डबके साठले असून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य साठले. ग्रामपंचायतच्या वतीने गेल्या कित्येक महिन्यांपासून लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय सुद्धा अद्यापपर्यंत खुले केल्या नसल्याने हागणदारी गाव मुक्त 10 तोंडा गाव हे नावापुरतीच या गांभीर्याकडे 10 तोंडाचे सरपंच अथवा ग्रामसेवक गांभीर्याने घेत लक्ष घालत नसल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केलाय. भारत स्वतंत्र होऊन 79 वर्ष झाले, मात्र आजही अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या 10 तोंडा येथील बंजारा समाजाचे असतील अथवा काही दलित समाजाचे घरे आजही पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्याचं प्रशासनाच्या वतीने आदेश काढण्यात आलेले आहेत. या अंतर्गत जर बघितलं तर शेतशिवार रस्ते, स्वच्छता अथवा घरकुल योजनेबाबत माहिती देणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे हे प्रामुख्याने आदेश महसूल मंत्री यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. मात्र आज 10 तोंडा या गावामध्ये जर बघितलं तर ठिकठिकाणी कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतो. तर बहुतांश नागरिक येथील घरकुल पासून वंचित असल्याचं पाहायला मिळत आहेत. माझ्यासोबत आहेत काही असेच वंचित नागरिक, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की या समस्येकडे प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का, अथवा येथील सरपंच आपल्या कार्यावर कुठेतरी कमकुवत पडत आहेत का, नेमकं यांच्यासोबतच चर्चा करून आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा, या ठिकाणी स्वच्छता किंवा या ठिकाणी फवारणी झालेली आहे का? नाही झाली आतापर्यंत, डोळ्याने पण नाही दिसली. बरं, काय प्रमुख या ठिकाणी तुमच्या समस्या आहेत? आमचं समस्या एवढंच आहे की आम्हाला घरकुलीचं, रस्त्याचं, राहण्याचं, स्वच्छता वगैरे बस एवढ्याच समस्या आहे आमची. बरं, या ठिकाणी ज्या प्रकारे हे रोड आहे याच्यामुळे काय काय समस्या तुम्हाला उद्भवल्या? मच्छर वगैरे सर्वच आहे त्याच्यामध्ये, ते बस तेवढंच तेच समस्या आहे आमची. तुम्ही याबाबत प्रशासनाला किंवा सरपंच आहेत इथे यांना काही कळवलं नाही का? कळवलं, सांगितलं, बरेच वेळा सांगितलं, कोणीच कारवाई घेत नाही. योजना राहतो काय नेमकी समस्या आहे? तर इथं वरून पाऊस जर आला ना, इतकं पाणी साठते इथं की इकडून माणसं तिकडे पण जात नाही, तिकडचे कोणी इकडे पण येत नाही. आणि आमची मुलं पण शाळेत जातात रोज सकाळी, त्याला पण जायला त्रास होते, भरपूर पाणी असते, किचड असते. आणि जर कोणाला आम्ही सांगितलं तर आमची गोष्ट काही कोणी कानावर काही घेत नाही, कोणीच असं सगळे दुर्लक्ष या करतात. ठिकाणी मच्छरांकरता मच्छर नाही, काहीच नाही झाली आतापर्यंत, फॉरेन नाही झाली, काहीच नाही झाली. आणि या मच्छरना कारण माझी एक मुलगी 15 वर्षाची मुलगी वारली आता 12 महिने झाले, 9 तारीखला डेंग्यू मरेल्या झालता. माझ्याकडे फाईल पण आहे तिची आतापर्यंत, त्याच्या कारण माझी मुलगी पण गेली. मग याकरता तुम्ही सरपंचांना किंवा ग्रामसेवक असतील किंवा प्रशासन यांना काही- नाही, ग्रामसेवकला तर आमचा काही संबंधच नाही आहे जास्त म्हणा, पण सरपंचाला आम्ही सांगितलं, भरपूर वेळेस सांगितलं, ते काही कानावर गोष्ट काही घेत नाही. 2-3 वेळेस मी सांगितलं या मोरीसाठी, या पाणीसाठी, इरीजवळे खूप घाण असते, मला खूप त्रास आहे, मच्छर आहेत, माझं घरीच आहे इरीजवळे, पण तरी ते कानावर काही कोणी गोष्ट करत घेत नाही. हो म्हणतात, हो करून देऊ, पण करत काही कोणीच नाही, आतापर्यंत केलं नाही. आम्ही 60 लोक
बरं हो 60 लोक की 60 परिवार आहेत? 60 घरे आहेत घर आहेत बरं, हो 60 घर आहेत हे 6 महिने झाले चालू व्हायले पण चालूच नाही केलं. शौचालय की बांधून किती दिवस झाले? 6 महिने अजून चालू नाही चालूच नाही झालं. बरं, हे जो या ठिकाणी मच्छरांच्या बाबत फवारणी इथे झाली आहे का? नाही झाली तणनाशक मारली आहे फक्त. तणनाशक मारलं. हा. आणि हे गटार हे जे आहे असं डबकं साठलेलं आहे तर याच्यावर काही स्वच्छता आहे ते? हा काहीच नाही आहे. मग याबाबत तुम्ही सरपंचांना हे बोलले का? नाही बोललेच नाही. लोक घर नाही आम्हाला राहिले काही नाही मच्छर डसतात बिमारी येतात पैसे नाही सापडत दवाखान्यात जाऊन भरती राहतात. हे बाई भरती होती काल आज मी चालली भरती व्हायला लई तब्येत खराब आहे. घर नाही पाणी गळते घरासोबत. मला पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत घरकुल नाही मिळालं? नाही काही नाही घर नाही काही नाही मेन कापड झापून आहे सब पाणी गळते अशी बसतो थंडी लागते दवाखान्यात चालली आज पैसे नाही लई परिस्थिती खराब आहे. जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वळसकर सह प्रतीक कुरेकर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दूध व दुग्धजन्य पदार्थ, पनीर, खवा, मावा इत्यादी खाद्यपदार्थांची प्रचंड शहर व ग्रामीण भागात मागणी होत असते. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र राज्यात सन महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा या मोहिमेअंतर्गत नागरिकांना दर्जेदार अन्नपदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आवश्यक ती पावले उचललेली आहे. अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिडको नाशिक येथील मे विराज एंटरप्राइजेस, त्रिमूर्ती चौक, सिडको या पेढीमध्ये बनावट पनीर व खवा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकून पेढीची तपासणी करण्यात आली. विक्रीसाठी आढळलेला पनीरचा 129 किलोग्रॅम व 18 किलोग्रॅम खवा असून 43,740 रुपयांचा साठा बनावट असल्याचे निदर्शनास आले. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पनीर, पेढे, बर्फी, मिठाई असे दुधापासून बनवलेले पदार्थ ग्राहकांनी खरेदी करताना खात्री करून घ्यावे व तसेच बनावटीकरण आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाला संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त तांबोळी यांनी आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता नागरिकांना केले आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.